गंगाप्रसादजी तोष्णीवाल सर will be in charge रेड टॉक उडान आणि वेबिनार कमिटी. ज्योती जयंत ठक्कर मॅडम कन्व्हेनर रेड टॉक उडान आणि वेबिनार कमिटी. मी ज्योती मॅडमांना विनंती करतो की त्यांनी ओपनिंग रिमार्क्स द्यावेत. Thank you. And that was our committee co-convener, Kshitij Mahajan. Thank you, Kshitij. Distinguished members of CREDAI Maharashtra, our esteemed guest speaker, Shri Gautam Chatterjee sir, builders, architects, redevelopment experts, and all my dear friends. Good evening and a very warm welcome to all of you at the CREDAI Maharashtra's second Red Talk webinar, our platform dedicated with the vision to foster growth, innovation, and collaboration in Maharashtra's real estate sector through engaging sessions, experts' insights, and networking opportunities. रेड टॉक्स के पहले सेशन में हमने बात की थी श्री जितेश ब्रह्म क्षत्रिय जी से, जो एसोसिएट वाइस प्रेसिडेंट एंड हेड मास्टर प्लानिंग है फॉर NMDPL अदानी ग्रुप, और टॉपिक था सस्टेनेबल डिजाइन एंड इनोवेशन. और आशा करते हैं आज का सेशन भी उतना ही इंफॉर्मेटिव और लाभदायक रहेगा आप सभी के लिए. रीडेवलपमेंट ये सिर्फ मुंबई एंड पुणे जैसे बड़े शहरों तक सीमित ना रहकर महाराष्ट्र के हर छोटे बड़े शहरों के लिए महत्वपूर्ण हो गया है अभी. और जैसे हम कहते हैं चंदा से बंदा, चंद्रपुर से सावंतवाड़ी, हर छोटे बड़े शहर अब रीडेवलपमेंट पर काम कर रहे हैं. रीडेवलपमेंट ये सिर्फ इमारत नहीं बल्कि शहर का नया दिल बनाने जैसा हो गया है, क्योंकि 30 साल पुराना घर अब सिर्फ दीवार नहीं, लिफ्ट, स्विमिंग पूल, प्ले एरिया, पार्किंग जैसे कई और एमिनिटीज मांगता है. हमारे आज के गेस्ट स्पीकर श्री गौतम चैटर्जी सर को कौन नहीं जानता, जिन्होंने रेरा चलाया तो बिल्डर्स की रातों की नींद छीन ली थी, पर नियमों से इतनी जानकारी दी कि आज हम सब कहते हैं धन्यवाद सर. ओवर टू यू क्षितिज प्लीज. येस मॅम. मी क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्लजी तावरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ओपन ऍड्रेस साहेब वेलकम ऍड्रेस साहेब. गुड इव्हनिंग. आज क्रीडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून जो आपण सेकंड रेड टॉक घेत आहोत, या रेड टॉक साठी आपले गेस्ट माजी रेरा चीफ गौतमजी चॅटर्जी, आपल्या क्रीडा नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे सरजी, ज्योती मॅडम, क्षितिज, गंगा प्रसादजी, आशिष, ऑल OB मेंबर्स आणि उपस्थित सर्व क्रीडाई महाराष्ट्राचे सदस्य. खरं तर गौतम चॅटर्जींच्याबद्दल यापेक्षा जास्त काही सांगता येणार नाही. फक्त रेरा ज्यांनी आपल्याला खूप सोप्या भाषेत समजावून सांगितला, आज आपल्याला त्यांच्याकडूनच रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्यांनी जे फेडरेशन केले त्या फेडरेशनच्या माध्यमातून आपल्याला ते माहिती देतील, आणि छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंट कशा पद्धतीनं मार्गी लावता येईल त्यासाठी आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. मी जास्ती वेळ न घेता गौतमजी चॅटर्जी यांना पुढील त्यांचा सेशन चालू करण्यासंदर्भामध्ये सांगतो. आणि क्षितिज, यू कॅन कंटिन्यू. थँक्यू. येस सर, थँक्यू सो मच सर. मी ज्योती ठक्कर मॅडमांना विनंती करतो की त्यांनी रणजितजी नाईक नावरे सर यांचं शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायचं आहे. Sir, Ranjit sir is going to brief us today, and he was the pillar, who wanted us and who got us through GRSF forum. So our very own, the man turning empty plots into dream homes, we can say, the powerhouse behind Pune Skyline, one of our favorite CREDAI stalwart members, Mr. Ranjit Dattaji Naik Navre sir. A name synonymous with excellence in civil engineering and real estate development, born on October 20th, 1962. Ranjit sir has been transforming empty plots into dream homes for decades. As the co-founder of Naik Navre Developers, he has successfully completed 75 plus projects across Pune, Mumbai, and Goa. Along with the various posts held in CREDAI Pune and Maharashtra, currently he is the vice president at CREDAI National, trustee for Bhasha and various other schools, and an active director at GRSF Forum.
Ranjit sir's commitment to delivering top-notch infrastructure and his involvement in various philanthropic endeavors have made him a respected figure in the industry. His dedication to shaping Pune's skyline and empowering communities is truly inspiring. And he is joining us live today straight from Singapore. Welcome, Ranjit sir. थँक यू ज्योती. आपल्या सगळ्यांचंच गौतमजी, प्रफुल्लजी आणि आमचे सगळे क्रीडा महाराष्ट्राचे सहयोगी सिंगापूरहून नमस्कार. रिडेव्हलपमेंट हा विषय असा असतो की हा तसा विकसकांना आणि डेव्हलपर्सना, ग्राहकांना किंवा सोसायट्यांना तसा हा नवीन आहे. आणि याचं कारण असंही आहे की ही जी काय संकल्पना आहे ती गेल्या एक 5-10 वर्षातच प्रचलित झालंय. मुंबईत अगदी सुरुवात झाली आणि मुंबईत त्याची रुजवात झाल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात इतर शहरांनी आणि पर्टिक्युलरली पुण्यासारख्या शहरांनी त्याचा पुरेपूर पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणात आज रिडेव्हलपमेंट शक्य होत आहे. रिडेव्हलपमेंट मध्ये बरेच वेगवेगळ्या म्हणजे सोसायटीचे सभासद तर इन्व्हॉल्व्ह होतातच, पण विकसकांच्या व्यतिरिक्त प्रोजेक्ट मॅनेजिंग कन्सल्टंट्स, आर्किटेक्ट्स, ॲडव्होकेट्स किंवा स्ट्रक्चरल इंजिनियर्स या सगळ्यांचंही सहकार्य लागतं. आणि हे करत असताना आपल्याला नेहमी अशी एक सोसायट्यांना जे काही या क्षेत्रातले काही एक्सपर्ट नसतात त्यांना ही नेहमी काळजी असते की बाबा आपण हे आपलं घर सोडत आहोत. 40-50 वर्ष राहिलेल्या घरातनं आपलं स्थलांतर होत आहे आणि अशा पार्श्वभूमीत आपण अशा विकसकाला काम दिलं पाहिजे जो वेळेत हे पूर्ण करेल. कारण तुम्ही एक लक्षात घ्या की साधारण सभासद जो सोसायट्यांचा असतो तो 50, 60, 70 कारण वयाच्या 30 किंवा 40 वर्षाचा असताना त्यांनी घर घेतलेलं असतं आणि त्याची जेव्हा रिडेव्हलपमेंटची वेळ येते तेव्हा त्याचं स्वतःचं वय 70च्या आसपास असतं बऱ्याचशा प्रमाणात. आणि त्या वयात घर सोडून दुसऱ्या घरात स्थलांतर व्हावं आणि ते बाहेर राहत असल्यामुळे मनात ही कायम धाकधूक असते की आपल्याला आपलं नवीन घर मिळणार आहे की नाही आणि वेळेत मिळणार आहे की नाही. हा जो गृह हार्मोनी रिडेव्हलपमेंट फोरम हा आपण गौतम चॅटर्जी साहेबांच्या लिडरशिप खाली आपण प्रस्थापित केलेला आहे. त्याचं कारणही हेच आहे की आपल्याला आठवत असेल जेव्हा रेराची संकल्पना आली तेव्हा गौतम चॅटर्जी साहेबांनीच त्याच्यात पुढाकार घेऊन पूर्ण राज्यात एकतर आधी तो राज्यासाठी रेरा आणला गेला. मग काय पुढे जाऊन जेव्हा सेंटरनी त्याचा निर्णय घेतला की आपल्याला आता हा सेंट्रल ऍक्ट करायचा आहे तेव्हा त्यातही पुढाकार घेऊन गौतम चॅटर्जीनेच ती सगळी संकल्पनाची रुजवात केली होती. आणि तेव्हा आपल्याला आठवत असेल की मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्याची संकल्पना ही अशीच सुरुवात झाली होती की आपल्याला ग्राहकांना न्याय देता आला पाहिजे आणि ग्राहकांच्या अडचणी दूर करता आल्या पाहिजेत. ह्या संकल्पनात तेव्हा आपल्याला आठवत असेल सगळ्यांना की थोडासा आपल्या मनात नक्की याच्याबद्दल साशंकता होती. कारण याच्यामुळे आपला व्यवसाय जसा आपल्याला परिचित होता त्याच्यात आपल्याला बाधा येईल किंवा अडचण येईल का ही एक मोठ्या प्रमाणात आपल्या मनात शंका असायची. आणि इनफॅक्ट आता 10 वर्षाच्या प्रवासानंतर किंवा 8-9 वर्षाच्या प्रवासानंतर असं लक्षात आलंय की जो ग्राहक या आपल्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीमधनं बाहेर पडला होता आणि खूप दूर गेला होता तो परत यायचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की ते
रेराची रुजवात चांगली झाली आहे, ग्राहकांनाही न्याय मिळतो आणि आपल्यावरही काही बंधने येतात, ज्यामुळे आपण वेळेत काम करू शकतो आणि करायला लागतंच. रेरामध्ये मग रिडेव्हलपमेंटची गरज काय, असा मोठा प्रश्न येतो की रिडेव्हलपमेंट फोरम करण्याची गरज काय. आणि त्याचं कारण हेच आहे की जेव्हा रिडेव्हलपमेंटमध्ये जो ओरिजिनल सभासद असतो, ज्याला त्याचं घर नवीन मिळत असतं, त्याला अजूनही रेरामध्ये तितकंसं प्रोटेक्शन नाहीये. ते कुठल्या अंशाने आहे, काय आहे, आता गौतम चॅटर्जीच सरच आपल्याला सांगतील. पण अशाच स्वरूपाचा एखादा आपण एक फोरम, आजच्या घडीला तो केवळ फोरम आहे, त्याच्यात सगळे सभासद म्हटले तर म्हणजे नॅरेडको आहे, क्रेडाई पुणे आहे, मुंबई ग्राहक पंचायत आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, वसई तालुका हाऊसिंग फेडरेशन आहे, क्रेडाई MCHI आहे. त्यामुळे या सगळ्या संस्थांच्या मदतीने हा फोरम उभा केलेला आहे आणि आम्ही सगळे त्याच्यातले सभासद आहोत. याच्यामुळे एक अवेअरनेस क्रिएट करणं, सगळ्या ज्या सुविधा आहेत ते एका प्लॅटफॉर्मवर मिळणं, एक IT-चं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात असणं आणि काही वर्षांनी, काही पुढच्या प्रवास 1-2-3 वर्षांनी याची लोकांना सवय झाली आणि याचा लोकांना फायदा होतोय हे बघितल्यानंतर शासनही याच्यात पुढे जाऊन आपल्याला मदत करून याच्याबद्दल काही रेग्युलेशन किंवा लोकांना सोयीचं जसं होईल त्या पद्धतीने एखादं ऍक्ट आणू शकेल, जेणेकरून साधारण गरीब किंवा मध्यमवर्गीय सभासदांना त्याचा पुरेपूर फायदा होईल. या फोरममधनं ट्रान्सपेरन्सी आणणं, लोकांना वेळेत घरं मिळावी हेच एक आहे आणि लोकांचा विश्वास परत संपादन करता आला पाहिजे. याच्यासाठी हे GRSF गृह निर्माण रिडेव्हलपमेंट फोरम आपण काढलेला आहे. या फोरम आज त्याच्यात ऍक्ट नाहीये, पण पुढे मागे हा ऍक्टच्या स्वरूपातही यावा, जेणेकरून लोकांना सुलभ अशी एक यंत्रणा लाभेल. हाच आमचा प्रयास असणार आहे. याच्या पुढे आता ह्याची सुरुवात आहे. आज IT प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात आम्ही प्रस्थापित केलेला आहे. आमचे सगळे मेंबर्स वेगवेगळे एम्पॅनलमेंट झालेले आहेत, ऍडव्होकेटचं झालेलं आहे, म्हणजे एक वन स्टॉप शॉप अशा स्वरूपाचा एक IT प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, जेणेकरून कुठल्याही मेंबरला कॉन्ट्रॅक्टर हवा असेल, ऍडव्होकेट हवा असेल, तर तो सगळीकडे या आमच्या वेबसाईटवर हा उपलब्ध होऊ शकतो. अजून काही मी जास्ती याच्याबद्दल बोलणार नाही. आपले आज चीफ गेस्ट आहेत ते चॅटर्जी साहेब आहेत, ते जास्ती विस्तृतपणे माहिती देतील. पण चॅटर्जी साहेब, तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि आय विल रिक्वेस्ट ज्योती टू टेक दिस फॉरवर्ड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच रणजित सर. आपले लाडके शांतीलाल कटारिया सर पण आलेत. वेलकम शांतीलाल सर. सर, वुड यू लाइक टू से समथिंग, शांतीलाल जी? चटर्जी साहेब नमस्कार. या नमस्कार ठिकाणी शांतीलालजी, श्री नमस्कार. गौतम चटर्जी रिटायर्ड IAS ऑफिसर. मला असं वाटतं की रिटायर्ड शब्द चुकून आलेला दिसतोय, कारण सर कधीच रिटायर होतील असं मला वाटत नाही. वन ऑफ द रेअरेस्ट IAS ऑफिसर की विशेषतः रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी असा ऑफिसर होणे नाही. सर्वांच्या माहितीसाठी चटर्जी सरांचा माझा कुठलाही नातेसंबंध नाही आहे, परंतु मी 4 वर्षामध्ये रेरा आल्यानंतर ज्या दृष्टिकोनातून सरांना या इंडस्ट्रीच्या वाढीसाठी डेव्हलपर्सना मदत करताना पाहिलं, ती सुद्धा निपक्षपातीपणे, तर हे खूपच दुर्मिळ. आणि सरांचं असंही ते जिथं हात घालतात तिथं ते लोहे का सोना बनाते असं त्यांची ख्याती आहे. त्यांना जे जे शक्य असेल तेवढं ते सगळ्या आपण समाजाला देऊ लागतात असं म्हणता येईल. आजही सर संपूर्ण देशामध्ये ज्यावेळी रेरा अथॉरिटीज मिळतात त्यावेळी आपलं नाव खूप आदराने घेतात.
मला तर आपणाविषयी अत्यंतिक आदर आहे, प्रेम आहे, गुरुवर्य आहात आणि क्रीडा महाराष्ट्राचे 4000 सभासद देखील आजही एकच अधिकार म्हणजे सर बऱ्याच जणांना असं वाटतंय की चॅटर्जी कंटिन्यूड म्हणून मला फोन येतात की आप सर से बात करो. आणि सर विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीबडी, आम्ही पाहिलेला आहे फरक आपण असतानाचा आणि नसतानाचा. तेव्हा मला खात्री आहे सर याही फोरमवर आपण अशाच प्रकारे कराल की शासनाला देखील या रिडेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगला कायदा करायला मिळेल. आणि आम्ही लकी आहोत की आपण पुढाकार घेतलेला आहे, रणजितने पुढाकार घेतलेला आहे. अँड आय व्हेरी इगर टू हिअर यू सर. थँक्यू ज्योती सर. खूप आनंद वाटला, चेहरा पाहूनच खूप बरं वाटलं. Thank you very much, Shantilal sir. Thank Kshitij, you, over sir. to you, please. येस, थँक्यू सो मच. सर, तुमच्या एवढं चांगलं इंट्रोडक्शन तर नाही करता येणार, पण थोडा प्रयत्न करतो सरांचं इंट्रोडक्शन करण्याचा. येस, आय एम थ्रिल्ड टू इंट्रोड्यूस अवर की नोट स्पीकर श्री गौतमजी चॅटर्जी, IAS ऑफिसर. मी रिटायर्ड बोलणार होतो, पण सरांनी रिटायर्ड आता नाही, त्याच्यामुळे मी रिटायर्ड बोलू नाही शकत. मला वाटतं IAS आता ऑफिसर, सुरू करायला महाराष्ट्र हरकत नाही क्रीडा. हो. इंट्रोडक्शन झालेले आहे, आपण लेटेस्ट हा स्टार्ट. हा सरांना बोलू द्या आता. येस, शुअर शुअर शुअर. ओके, येस, ओके. Over to you, ओव्हर टू यू sir. सर. थँक्यू. The boss is always right. ओके, थँक्यू प्रफुल्लजी, रंजित, my dearest Shantilalji. I can see Aditya also joining, Jyoti, Kshitij, Baki, all the office bearers of Credai Maharashtra and all the members present here today. खूप वर्षांनी आपण भेटतोय. मला असं आठवतोय ॲज इफ इट इज येस्टरडे की ते 2017ला रेरा कायदा आल्यानंतर, आणि मला खूप आठवतोय त्यावेळचे आमचे क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलालजी. त्यांनी अशीच मीटिंग वेस्ट एंड पुण्याला ऑर्गनाईज केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त मेंबर्सनी यावं, कारण आम्हाला गौतम चॅटर्जी रेरा कायदा काय आहे, रेरा रेग्युलेशन आहे परंतु स्ट्रँग्युलेशन नाही, हे समजावून सांगणार आहे. अँड आय स्टील रिमेंबर की त्या ऑनलाईन ते मीटिंग मध्ये, तो फिजिकल मीटिंग होती परंतु आपण 4-5 स्क्रीन्स लावले होते आणि त्या हॉटेल, मोठ्यातले मोठे हॉटेल, आय थिंक काही हजारोच्या संख्येने आपले सगळे मेंबर्स त्यावेळेला आले होते. आणि अशीच काही मीटिंग शांतीलालजीने प्रत्येक ठिकाणी, नाशिक आणि इतर ठिकाणी सुद्धा ऑर्गनाईज करायला लावलं होतं. परंतु खूप आठवण 31 जुलै रात्रीची येते मला, कारण ह्या कायद्यामध्ये एक तरतूद होती की ऑनगोईंग प्रोजेक्ट्स, म्हणजे प्रोजेक्ट्स जे ऑलरेडी सुरू झालेले आहेत परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही, त्यांना ओसी मिळालेली नाही, असे सर्व प्रोजेक्ट्सना सुद्धा रेरा कायद्याच्या अंतर्गत ह्या रजिस्ट्रेशन मध्ये आणावे लागेल. आणि मी दर मीटिंग मध्ये, प्रत्येक इंटरॅक्शन मध्ये मेंबर्सना हे सांगितलं होतं की हे आपण जे त्यांना असे प्रोजेक्ट्स ना इथे ह्या रेराच्या अँबिट मध्ये आणतोय, त्याचे एकमेव कारण आहे की आपण सगळेजण मिळून ते प्रकल्प कसे पूर्णत्वास नेता येईल त्याच्याबद्दल आपण सगळे प्रयत्न करू. आणि हे लोकांना पटलं. हे पटवण्यामध्ये शांतीलालजी आणि त्यांची टीमला पूर्ण श्रेय मी देतोय. आणि ही मीटिंग झाल्यानंतर त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये लोक थोडासा हळूहळू रजिस्ट्रेशन करायला आले ऑनगोईंग प्रोजेक्ट, परंतु शेवटच्या 15 दिवसामध्ये सर्व लोक आले आणि काही 13-14 हजार प्रोजेक्ट रजिस्टर झाले. रात्री 31 जुलै मला आठवतोय शांतीलालजींचा फोन आला घरी 10-11 वाजता की साहेब 12 वाजता तुम्ही बंद करणार, कारण तुम्ही सुरुवात केली होती ठीक रात्री 12 वाजता ऑन 30th ऑफ एप्रिल, आणि मग हे बंद झालं. तर बरेच मेंबर्स मला फोन करून सांगतायत की साहेब थोडासा 1-2 दिवस वाढवून द्या ना, म्हणजे आम्हाला रजिस्टर करायचे आहे. नाउ दिस इज अ युनिक स्टोरी. हे जर आपण इतर ठिकाणी सांगायला गेलो की डेव्हलपर्स कम्युनिटी who were initially very afraid of की हे रेरा कायद्यामध्ये काय होणार, they were after the chairman to say की साहेब आम्हाला थोडा मुदत आणखीन द्या, don't close the window on the 3rd month. नाउ दिस इज हे फार सुखद एक अनुभव आहे आणि त्याची आठवण मला असं वाटलं की आज सुद्धा आपल्याकडे जे 100 जास्त डेव्हलपर्स आज इथे उपस्थित आहेत त्यांना आय मस्ट शेअर दिस इन्फॉर्मेशन. आता दिस वॉज द सिच्युएशन वेन वी आर टॉकिंग अबाउट रेरा कायदा येतोय आणि रिअल एस्टेट सेक्टर एक अनरेग्युलेटेड, अनऑर्गनाइज सेक्टर आहे. त्याला ऑर्गनाइज करण्यासाठी, रेग्युलेट करण्यासाठी एक कायदा येतोय.
आता तसंच स्वरूपाचं आज जर आपण इफ यू पुट इट इन द सेम कॉन्टेक्स्ट, की त्या रेरा कायद्यामध्ये सेक्शन 3 एक आहे, तर 3 मध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, की काही काही प्रोजेक्ट जे आहे तो रेरा कायद्याच्या अंतर्गत येणार नाही. म्हणजे 8 एक घरं जर असतील किंवा ते ओसी त्यांना ऑलरेडी मिळालेली आहे अशी असतील. आणि तिसरा एक एक्सेप्शन आहे की प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट आहे आणि तिथे सेल कंपोनेंट नाही आहे, असे प्रोजेक्ट्सला रजिस्ट्रेशन रेरामध्ये करायची आवश्यकता नाही. आणि ह्या महाराष्ट्र सरकारचे रुल्स मध्ये असे पण आहे की कुठलाही प्रोजेक्ट आपण रजिस्टर करताना फेज वाईज करतो. तर फेजिंग करताना आपण प्रोजेक्ट जे आहे रिडेव्हलपमेंट फेज सेपरेट, सेल फेज सेपरेट असा करून आपण रजिस्टर जर करायला गेलो, तर रिडेव्हलपमेंट फेज ज्याच्यामध्ये कुठलाही सेल कंपोनेंट नाही, अशा फेजला आपल्याला रेरामध्ये आणण्याची आवश्यकता नाही. ही एक बाब झाली. आता समजा काही कंपोजिट बिल्डिंग असेल, म्हणजे एकाच बिल्डिंगवरती जागा कमी आहे, खास करून हे मुंबईच्या स्थितीमध्ये होणार, पुण्याला सुद्धा असू शकते. एकाच प्लॉटमध्ये आपल्याला बिल्डिंग बांधायचे ज्याच्यामध्ये दोन्ही कंपोनेंट असणार, रिडेव्हलपमेंटचे कंपोनेंट सुद्धा आणि सेल कंपोनेंट. आणि तसा प्रोजेक्ट रजिस्टर करावे लागेल. परंतु रेरामध्ये रजिस्ट्रेशनची जी हे आहे स्टार्टिंग पॉइंट, दॅट इज ओनली आफ्टर द प्लॅनिंग अथॉरिटी हॅज गिव्हन दी कमेन्समेंट सर्टिफिकेट. आता कमेन्समेंट सर्टिफिकेट इन अ ब्राउन फील्ड प्रोजेक्ट, म्हणजे जिथे ऑलरेडी बिल्डिंग होती, ते बिल्डिंग पाडावे लागेल. बिल्डिंग पाडण्यापूर्वी त्या बिल्डिंग मध्ये रहिवासी आहेत, त्या रहिवासी प्रत्येकांशी बोलून त्यांना पर्याय त्यांची व्यवस्था करावी लागेल. ही सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याच्यानंतरच बिल्डिंग पाडले जातील. आणि वन्स द लँड हॅज बीन क्लिअर, देन ओनली दी प्लॅनिंग अथॉरिटी विल गिव्ह दी कमेन्समेंट सर्टिफिकेट. म्हणजे ह्या दोन्ही स्थितीमध्ये पहिला तर आहे जिथे त्या फेज मध्ये काही सेल कंपोनेंट नाही, तर यू नीड नॉट रजिस्टर, त्यामुळे इट डज नॉट कम अंडर रेरा. दुसरा आहे ज्याच्यामध्ये ऍट अ मच लेटर स्टेज दी रेरा रजिस्ट्रेशन विल अप्लाय. ह्या दोन्हीमध्ये बरेच प्रोसेसेस जे आहे ते ऑलरेडी झालेले आहे. एका ग्रीनफील्ड प्रोजेक्ट मध्ये तसा नाही. ग्रीनफील्ड प्रोजेक्ट मध्ये सर्व प्लॅनिंग डेव्हलपर थ्रू हिज ओन लिगल टीम, आर्किटेक्चरल टीम त्यांनी केलेले असावं. आणि मग त्याच्यानंतर प्लॅनिंग अथॉरिटीकडनं अप्रुव्हल घेऊन त्यांनी रजिस्टर केल्यानंतर मग सेल आणि हे सुरू होणार. परंतु इन अ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट माणसं ऑलरेडी तिथे आहे, and they are the owners of the land, and they would have entered into some sort of an agreement with the developer. आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होणार आहे. आणि जी माणसं जी आहे दे आर ऑलरेडी आयदर अन अपार्टमेंट ओनरशिप प्रमाणे असतील, किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील, किंवा एखादा स्लम सुद्धा असू शकेल ज्याच्यामध्ये तो प्रपोज सोसायटी म्हणून पुढे जाणार आहे. रणजित हॅज बी डुईंग लॉट ऑफ स्लम रिहॅबिलिटेशन वर्क ऑल्सो. किंवा आणखीन एक टेनेंटेड बिल्डिंग असणार, तो मुंबईमध्ये सेस्ट बिल्डिंग जे आहे तशा प्रकारची बिल्डिंग असेल. म्हणजे ह्या ठिकाणी काही लोक, अ बंडल ऑफ पीपल, अ बंच ऑफ पीपल आर देअर. दे मे कॉल देमसेल्स दॅट वी आर अ होमोजिनियस एंटिटी, परंतु दे आर नॉट अ होमोजिनियस एंटिटी. त्याच्यामध्ये डिफरंट मतप्रवाह आहे. आणि त्यामध्ये त्या सर्व लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणून आपण पुढे घेऊन जाण्यासाठी बहुतेक एक मॅनेजिंग कमिटी सुद्धा असेल. परंतु त्या मॅनेजिंग कमिटी कुठपर्यंत पारदर्शिता प्रमाणे प्रत्येक लोकांना सोबत घेऊन जातोय की नाही, हे सगळे प्रश्न जे आहे, the developer who comes in at a later stage may not know. So developer might be operating through the managing committee or the chairman or the secretary, and that may lead to further complication of wrong perception of the other members, की काय चाललेले इथे, डेव्हलपर कोणाच्या बरोबर बोलतायत, आमच्या बरोबर काही आम्हाला समजत नाही काय चाललेले. Therefore the lack of transparency in a redevelopment is a very major problem which can lead to major problem at a later stage, and project can get stalled. आपल्याला असं सांगण्यात येते की मुंबई सारख्या ठिकाणी 5 ते 10 हजार असे प्रोजेक्ट्स आहे विच वुड बी स्टक फॉर व्हरायटी ऑफ रिझन्स. आय एम नॉट सेइंग द रिझन इज ओनली बिकॉज देर इज काहीतरी डिस्प्यूट आहे, मारामारी आहे, किंवा इट कुड ऑल्सो बी इन्सॉल्व्हन्सी प्रॉब्लेम, मेनी अदर प्रॉब्लेम्स. परंतु प्रोजेक्ट्स गेटिंग स्टॉल्ड. आणि ह्या विचारातून मग आपल्याला असं वाटलं की 2 वर्षापूर्वी इन दी बजेट स्पीच ऑल्सो निर्मला सीतारामन हॅड मेन्शन स्पेसिफिकली की नाव रिडेव्हलपमेंट इज गोइंग टू बी दी ऑर्डर ऑफ द डे. आता मुंबईमध्ये जसं रणजितजींनी सांगितलं, खूप वर्षापूर्वीपासून सुरू झालेले आहे. पुणे ऑल्सो इज कॅचिंग अप. महाराष्ट्राची इतर टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंट इज कॅचिंग अप. अँड बिलीव्ह मी, दिस इज समथिंग विच विल बी थ्रू आउट द कंट्री इन द डेज टू कम. बिकॉज बेसिकली आपल्याला शहर जुने झाल्यानंतर, बिल्डिंग जुनी झाल्यानंतर त्या बिल्डिंग्सला सोडून लोक नवीन शहरामध्ये, नवीन बिल्डिंग्स मध्ये जात नाही. दे हॅव टू ऍक्च्युअली पुल इट डाऊन and then reconstruct that land. Number 2, there is also shortage of spaces.
तर ह्या सर्व ह्याच्यामध्ये if suppose tomorrow redevelopment will be the major activity where all you members will have to get involved, the whole idea was that till a regulation comes, if suppose today RERA regulation does not apply to this redevelopment, and till a regulation comes or government or a regulator is appointed, आपण हातात हात धरून बसायचे का? Then this point came up की महारेरामध्ये असताना आपण we tried to organize all these bodies like CREDAI, NAREDCO, NAR, आणि त्यांना आपण एक चांगलं हे नाव दिलं की दे आर ऑल सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स, SROs. आणि त्या SROs ना रजिस्टर करून वी ऍक्च्युअली रिक्वेस्टेड दी SROs की तुम्ही तुमच्या मेंबर्सला कोड ऑफ कॉन्डक्ट आणि इतर जे काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्ही पुढे आणा. And therefore, I thought that a good start for a body like GRSF, Gruha Harmony Redevelopment Stakeholders Federation, would be की आपण ह्या SROs ने ऍक्टिव्हेट करूया, आणि जेव्हा शासनाच्या रेग्युलेशन येईल तेव्हा होईल. पण त्याच्या अगोदर कॅन अ सेल्फ रेग्युलेशन बाय दी SROs हेल्प ब्रिंग इन the 3 T's which we wanted to bring in RERA, that is ट्रान्सपरन्सी, पारदर्शिता, ट्रस्ट बिल्डिंग म्हणजे विश्वासार्हता, आणि नंबर 3 मोस्ट इम्पॉर्टंट, बिल्डिंग्स एकदा सुरू झाल्यानंतर सगळ्यांची अपेक्षा असते की बिल्डिंग पूर्णत्वास न्यायला पाहिजे एका ठराविक वेळेत. सो टाइमली कम्प्लिशन. सो ट्रान्सपरन्सी, ट्रस्ट अँड टाइमली कम्प्लिशन हे जर आपण साध्य करू शकलो even before the government tries to impose that through a regulation, is what is the attempt that we wanted to do. And now I will move on to my presentation that I have for you, where I will try to explain to you ki GRSF चा concept काय आहे. We also, I think Jyoti has sent me some questions, and I would love to also hear other questions if they are there. And then maybe I'll be happy that I have got another opportunity in the second red talk to have an interaction with you. So I will now share the screen, and I hope this is visible to you. Not Is yet. it visible? Not yet. Not yet, sir. Not yet. No, you'll have to share the screen, sir. I thought I shared, but then let me see. Is it visible? Yes, sir. Okay. So let me get into this here. So as I was mentioning, as cities and buildings become old, redevelopment has to be the only option. कारण त्याच्यामध्ये हाऊसिंग रिव्हायटलाइज होणार, लिव्हेबिलिटी कंडिशन्स चांगलं होणार, इन्फ्रास्ट्रक्चर चांगले तिथे मिळू शकेल, लँड यूज आणखीन जास्त एफिशियंटली होईल, ऑप्टिमली लँड यूज होईल. कारण जर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर असं असेल की हायर FSI देऊन सुद्धा त्याच्यामध्ये जास्त डेन्सिफिकेशन करता येईल, जसा आज रिडेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये डेन्सिफिकेशनच्या माध्यमातूनच आपण करतो. कारण तिथे जे लोक आहे अस्तित्वात त्यांना क्रॉस सबसिडाइज करण्यासाठी फ्री सेल कंपोनेंट म्हणून तो स्लम असो किंवा सोसायटी डेव्हलपमेंट असो, तिथे जास्त FSI दिला जातो, आणि त्या जास्त FSI मधनं ऍडिशनल हाऊसिंग स्टॉक सुद्धा निर्माण होतो. त्यामुळे दीज आर दी 4 थिंग्स दॅट बिकम अवेलेबल टू अस ज्या वेळेला आपण रिडेव्हलपमेंट करतो. आता बिगेस्ट कन्सर्न काय आहे रिडेव्हलपमेंट? आता रेराच्या वेळेला सुद्धा आपण त्यावेळेला आपण म्हणत वी यूज टू से दॅट इन्फॉर्मेशन ऍसिमेट्री, लोकांना माहिती नसते, खास करून बायर्स, दे डू नॉट हॅव द करेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोजेक्ट्स, अँड देअरफॉर दे आर नॉट एबल टू मेक इन्फॉर्म्ड चॉईसेस. इथे सुद्धा आपण इफ यू सी सोसायटीज मध्ये राहणारे लोक, इफ दे आर सडनली टोल्ड की आता बिल्डिंग्स पाडले जातील आणि तिथे रिडेव्हलपमेंट होणार, तुम्हाला खूप निर्णय घ्यावे लागेल, रिडेव्हलपमेंट करायचे, कसं करायचे, सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचे की एक डेव्हलपर लेड रिडेव्हलपमेंट करायचे, नंतर तुमचे सगळे लीगल डॉक्युमेंट्स बरोबर आहे की त्यासाठी तुमचं एक लीगल एक्सपर्ट लागेल, फायनान्स एक्सपर्ट एक लागेल, आर्किटेक्ट तर लागणारच आहे, कारण तो आर्किटेक्ट किंवा एक PMC तुम्हाला फिजिबिलिटी सांगतील की कोणता DCPR किंवा UDCPR चा कोणता प्रोव्हिजन आपल्याला लागू होईल. या सर्व गोष्टीच्या ज्याला आपण म्हणतो की देर इज लिटल लॅक ऑफ नॉलेज अबाउट ऑल दीज थिंग्स, अँड ऑल्सो देर इज लॅक ऑफ ट्रस्ट की आपण कसं जावं, कोणावरती विश्वास ठेवावं. अँड देअरफॉर दिस बिकम्स वन ऑफ द मेन रिझन्स फॉर नॉट ओनली रिडेव्हलपमेंट नॉट स्टार्टिंग ॲज इट शुड, are also starting but then getting stalled in between. त्यामुळे this was another problem. And as I was mentioned to you,
that the 3 T's जे आपण always in Maharera we used to say, that is something which is totally absent here. Transparency नाही. And when I mean transparency, transparency even intra-society, म्हणजे within the society. Within the society, इलेक्शनच्या माध्यमातून एक मॅनेजिंग कमिटी आहे, परंतु द होल बॉडी इज अ मच बिगर बॉडी आणि त्याच्यामध्ये थ्रू अन इलेक्शन प्रोसेस हे मॅनेजिंग कमिटीची निवड झालेली असल्यामुळे देर आर ऑलवेज ग्रुप्स देअर and there is a tendency to not share information with every member of the society. आणि जेव्हा जेव्हा there is lack of sharing of information, lack of transparency, त्याच्यामध्ये शंका कुशंकाची निर्माण होते. And even if the managing committee is doing a very great work, परंतु जर the perception असे असेल की the managing committee is hand in gloves with some wrong elements, मग त्याच्यामध्ये problems get created. That leads to lack of trust, and that also leads to projects not getting completed in time. As I mentioned to you, ki RERA doesn't cover the rehabilitation part, आणि त्यामुळे the whole idea was की हे जे 3 T's आपण म्हणतो, पहिला T होता जो रेराचे सेक्शन 4 प्रमाणे सर्व माहिती लोकांना मॅन्डेट केलेली असल्यामुळे तो इन्फॉर्मेशन ॲसिमेट्री वॉज टेकन केअर ऑफ. म्हणजे सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन एका बायरकडे उपलब्ध असल्यामुळे दॅट यूज टू एम्पॉवर दी बायर अँड देन ही कुड मेक दी करेक्ट चॉईस की कोणत्या डेव्हलपरकडे जावं आपण, डेव्हलपरचे पूर्व किती प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत हे सगळे बघितल्यानंतर तो निर्णय घेण्यामध्ये त्यांना इझी असायचे. तसंच द आयडिया वॉज अगेन बॉरोईंग द कॉन्सेप्ट ऑफ दॅट इन्फॉर्मेशन ॲसिमेट्री गेटिंग रिमूव्ह थ्रू ट्रान्सपरन्सी. आपण इथे म्हटलं की कॅन वी पुट आउट ऑल द इन्फॉर्मेशन दॅट इज रिक्वायर्ड इन अ रिडेव्हलपमेंट. सर्व प्रोसेसेस जे आहेत, सर्व GR जे आहे, तर सोप्या भाषेत कॅन इट बी मेड अवेलेबल टू द सोसायटीज. त्याच्यामध्ये काय होणार, त्याच्या माध्यमातून द सोसायटीज विल गेट एम्पॉवर्ड, नंबर वन. And within the societies, every member of the society will have the same level of information. आणि त्यामुळे जो इन्फॉर्मेशन ॲसिमेट्री आहे तो दूर होणार आहे आणि त्याच्यामुळे there will be more trust within the society, and that will then take them to the next stage where they can choose the right type of professionals who will help them to guide them through the process of redevelopment. म्हणजे कुठल्या कशा प्रकारचे लीगल प्रोफेशनल निवडावं, who will be able to help me at an affordable rate to give me all the legal documents that are required. The right type of architect or the structural engineer who will help me to take the process forward and help me with कोणता UDCPR चे प्रोव्हिजन्स लागू होईल जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. अँड मोर इम्पॉर्टंटली when he comes to the conclusion की आपल्याला एखादा डेव्हलपर निवडायचे आहे, तो which developer should he go to? And therefore we thought that can we use the platform of GRSF, which I will explain to you, टू बिल्ड दिस ट्रस्ट की आपण कोणावरती विश्वास ठेवावं, कोणाला निवडावं, त्याच्या क्रिडेन्शियल्स कसे बघावं आणि त्याच्यानंतर त्यांची निवड आपण करावं. सो दी होल प्रोसेस दॅट टुडे जसे होतात की मे बी अ डेव्हलपर would send someone who will appoint someone to go to a society, go and talk to the chairman or the secretary, आणि त्यांना सांगायचे की नाही आमचे जे आहेत we are a very good firm, we have taken up so many projects, we have successfully done that. Like a person like Koti Bhaskarji, who is doing a large number of redevelopment projects, or Naik Navariji. But then the point was that each one of you members, you have to be prepared because tomorrow is what the redevelopment is going to be your option. And tasa jar aseil, then you should also have on a platter, on some platform, information about which are the societies, and in due course, in fact, it will also have which are the proposed societies, maybe tenanted buildings also, maybe the society, the slum buildings also, ज्यांना redevelopment पाहिजे and they are looking for developer. So you are looking for the right type of people where you can go and work. And if you have a society ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे माहिती आणि इन्फॉर्मेशन त्यांना व्यवस्थितरित्या दिले गेलेले आहे, then it will be much easier to have this marriage between the one who is looking for a professional and the one like a developer who is looking for the society. And the third is that can we use also this technology to have proper SOPs where we will detail the timelines, कोणता काम किती वेळामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याचे जर आपण टेक एनेबल्ड मॉनिटरिंग केलं तर आपण इश्यूज रिड्रेस करू शकतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये एक आणखीन मुद्दा विच आय लर्न फ्रॉम महारेरा वॉज दॅट कुठे काही कॉन्फ्लिक्ट जर असेल, डिस्प्यूट जर असेल, प्रत्येक डिस्प्यूट साठी आपल्याला तो कोर्टात जायचे किंवा क्वासाई ज्युडिशियल फोरम लाईक रेराकडे जायचे असं नाहीये.
there are alternate dispute resolution like conciliation, आणि conciliation worked like a miracle. आपल्याला 10 पैकी 8 resolutions were successful when we did conciliation. So the idea was, now Mediation Act has already come in. Can we also use mediation to resolve disputes so that that also is taken care of? आता आपल्याकडे प्रोसिजर जे आहे रिडेव्हलपमेंट इज ऍक्च्युअली गाइडेड बाय देर आर 2 GRs, बेस GRs. एक 2009चा होता, पण ऍक्च्युअली स्पीकिंग 2019चा GR आहे जो कोऑपरेशन डिपार्टमेंटनी काढलेले आहे, आणि 2019 मध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी हाऊसिंग डिपार्टमेंटनी काढलेले GR आहे. आता GR मध्ये जर बारकाईने आपण बघितलं तर काही मुद्दे असे म्हटलेले आहे जे अजूनपर्यंत ऍक्टिव्हेट झालेले नाहीये, ज्याच्यावरती अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. Like the GR mentions की selection of PMC architect will be done from a panel formed by government. पण तसा प्रकारचे पॅनल आज नाहीये. सो द आयडिया वॉज, कॅन जोपर्यंत शासनाकडनं किंवा कुठल्या तरी महानगरपालिकाकडनं हे एक ऍक्टिव्हिटी होत नाही, कॅन अ बॉडी विच विल नॉट हॅव अ प्रॉफिट एज अ मोटिव्ह, which is a body which is run by the players themselves, the self-regulatory organizations, like PETA, like CREDAI, like NAREDCO, ते एकत्र येऊन जर त्यांनी जर एखादा पॅनल तयार केलं. आता पॅनल केलं म्हणजे काय, थ्रू GRS प्लॅटफॉर्म जर आपण एक रेप्युटेड आर्किटेक्टची माहिती जर आपण सोसायटीजकडे पोहोचवू शकलो, तर सोसायटी विल हॅव इज फ्रॉम टू चूज फ्रॉम देम शॉर्टलिस्ट, आणि मग त्याच्यामधनं दे कॅन सिलेक्ट द पीपल. टेंडरिंग प्रोसेस फॉर द डेव्हलपर, तो सुद्धा कोणता व्यवस्थित रित्या होऊ शकतो. हे जे आहेत ना, हे 3-4 मुद्दे ह्यांनी हॅज बीन मेन्शन्ड that there should also be a website through which the redevelopment of a society should take place. पण तसा होत नाही. So the whole idea was, can there be a centralized website like a GRSF website, ज्याच्या माध्यमातून आपण ह्या सर्व गोष्टी साध्य करू शकतो. Similarly, there was another GR of the housing department, जसं म्हटलं, त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे मुद्दे म्हटलेले आहेत. वन विंडो अप्रुव्हल, नोडल एजन्सी, ग्रीव्हान्स कमिटी, इन्सेंटिव्ह, FSI, ट्रायपार्टाइट एग्रीमेंट. पण दीज आर ओनली स्पोकन अबाउट. गेले 6 वर्षापासून ह्याच्यावरती कारवाई झालेली अजूनपर्यंत मला तरी दिसलं नाही. सो मे बी ऍट सम पॉइंट ऑफ टाइम गव्हर्नमेंट जागा होऊन त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, बिकॉज रिसेंटली देर वॉज अ प्रवीण दरेकर कमिटी ऑल्सो, दे हॅव ऑल्सो कम आउट विथ अ रिपोर्ट. कॅबिनेट इज डेलिबरेटिंग ऑन दॅट. परंतु जेव्हा होईल तेव्हा होईल, आणि रेरा सारखा आणखीन एक दुसरा कायदा येणार की रेराकडेच हे सोपवले जाणार, ते पुढची गोष्ट आहे. दॅट इज फॉर द फ्युचर. बिफोर दॅट आय थॉट it is time for us to show to the government की आम्ही सुद्धा सेल्फ रेग्युलेट करून पुढे जाऊ शकतो. That's the whole idea here. Now, this is something which you are all aware. I think I have just put it in a slide की आपला हायर FSI रिडेव्हलपमेंटच्या वेळेला UDCPRच्या चॅप्टर 7 टॉक्स अबाउट दिस, आणि DCPR मुंबई DCPR 34 इज दी सेक्शन 33 आणि त्याचे सबसेक्शन्स. त्याच्यामध्ये विभिन्न प्रोव्हिजन्स आहेत, ज्याच्यामध्ये म्हाडा प्रॉपर्टीज असो किंवा सोसायटीचे रिडेव्हलपमेंट किंवा स्लम रिडेव्हलपमेंट, ऑल दीज थिंग्स, आणि त्याच्यासाठी मिळणारा एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह FSI बद्दल आपल्याला सांगण्यात आलेले आहे. नाउ द आयडिया इज, नाउ लेट अस कम बॅक टू की रिडेव्हलपमेंट थोडक्यात जर मला सांगायचे असेल की इट प्रोसीड्स थ्रू स्टेजेस. इट हॅज बीन टॉक्ड अबाउट ऑल्सो इन दोज GRs. परंतु स्टेज सुरू होतोय, बिल्डिंग 30 वर्षापूर्वीची आहे किंवा 30 वर्ष न होता सुद्धा ते स्ट्रक्चरली जर डॅमेज झाले असतील, तर तो स्ट्रक्चरल इंजिनियरनी त्याला जर सांगितलं की ना दिस इज बियॉन्ड इकॉनॉमिक रिपेअर्स, तर अशा प्रकारचे बिल्डिंगच्या बाबतीत आयदर 20% सोसायटीचे मेंबर्स रिक्विजिशन देऊन किंवा मॅनेजिंग कमिटी ठरवतील की नाही, आता इट्स टाइम की आपण एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेऊन आपण डिसाईड करूया की ह्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट करायची आपल्याला. असे 2-3 स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, आणि त्याच्यामध्ये किती कन्सेंट, काय पर्सेंटेज, काय पाहिजे, हे सगळे गोष्टी ज्या त्या GR मध्ये आहे. आय विल नॉट गो इन टू दॅट. परंतु ह्याच्यानंतर सर्वात महत्वाचं जे आहे की निर्णय जर झालं की नाही आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचे आहे, परंतु करताना आपण स्वतः सेल्फ रिडेव्हलपमेंट करावं की एका डेव्हलपर नेमावं, त्याच्यासाठी फिजिबिलिटी पाहिजे. आता फिजिबिलिटीसाठी यू हॅव टू अपॉइंट अन आर्किटेक्ट और PMC. कोणाला अपॉइंट करावं? शुड इट बी की नाही हे माझं ओळखीचे आहे, मी त्यांच्याशी बोलतोय. as soon as some member of a committee, maybe with very good intention, says की नाही मी त्या ओळखतो, मनोज देसाईला ओळखतो, त्यांचे मी फोन करतो, ते आपल्याला करून देतील. द इमिजिएट पॉइंट कम्स इज की काहीतरी हँकी पँकी आहे, बिकॉज देन दिस इज लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. आपण जर ते होल प्रोसेस ऑफ सिलेक्शन ऑफ द प्रोफेशनल आपण जर ह्या पद्धतीने करू शकलो, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मेंबर्सच्या मनात राहणार नाही, then that solves lot of problems. So after this appointment of this year,
then there is the stage of various collection of documents की आपला तो PR कार्ड बरोबर आहे की नाही, सर्वे बरोबर आहे की नाही. So various type of legal documents जे आपल्याला लागणार, त्याच्यासाठी there will be a legal person required. हे सगळे जे आहे preparation, these are preparations much before a developer enters into the field. But then maybe that is not the way it happens today. It happens as if the society has picked up the phone, has spoken to Shantilal ji, साहब आइए ना मेरा redevelopment का कुछ करके दीजिए. Shantilal ji will tell him कि yes, I know a good architect, a good, in good intention. But what I am saying is कि if the process happens in the manner that I am suggesting, that will remove all the doubts that members of a society may have that his selection process मध्ये कुठेतरी has not got vitiated. Then the question will come की समजा ते ह्याच्यामध्ये असं त्यांना वाटलं की नाही आपण सेल्फ रिडेव्हलपमेंटच करायची, then it will require financial assistance. कारण त्याच्यामध्ये how will so you might require the Maharashtra central आपले Maharashtra cooperative bank or maybe any other financial institution which will come in. You will require also real estate agents who will help you to find the temporary alternate accommodation. कारण बिल्डिंग सोडून कुठेतरी जावे लागतील आपला, आणि नवीन जे बायर्स आहेत ते शोधून देण्यासाठी. So lot of things will have to be done if it is a self redevelopment process. Otherwise, if it is a developer led, then you will actually shortlist the best developer again from the GRSF portal. And त्यामुळे the GRSF portal, we request all the developers की you become a part of this portal. That आपल्याकडे आज म्हणजे गेले 6-8 महिन्यापासून the portal has become active. जवळपास 80 societies and जवळपास 80 professionals have already got listed there. So if a person becomes a member of the or a listed registered member of GRSF, he is immediately able to see there are 70-80 societies who are looking for redevelopment. Mostly they are from Mumbai maybe, but then tomorrow after today's meeting I am 100% sure that all of you who are in touch with the societies, तुम्ही त्यांना सांगणार की why don't you also become a part of this. So it's a movement that we have started, आणि त्या movement मध्ये my request would be all of you की तुम्ही सगळ्यांना घेऊन त्याच्यामध्ये आणा, because it is our movement. It's a collective movement to tell the government की तुम्ही जेव्हा कराल तेव्हा कराल, त्याच्या अगोदर आम्ही एकत्रपणे सुद्धा काहीतरी करून दाखवू शकतो. And we are all stakeholders and we are the SROs of the stakeholders. तर अशा प्रकारचे हे जे आहे, आणि त्याच्या नेक्स्ट प्रोसेस ऑफ फ्लोटिंग ऑफ टेंडर्स अँड देन सिलेक्शन ऑफ द केपेबल डेव्हलपर, आणि त्याच्यानंतर पुन्हा SGM होणार, रेझोल्युशन झाल्यानंतर मग आफ्टर यू हॅव अपॉइंटेड द डेव्हलपर, इट विल गो टेक यू टू द लास्ट स्टेज ऑफ providing the occupation certificate. So this is in short the whole process of ye. So the point then came was that how do we do this? Now if you do it, again perception is a very important thing. लोकांना काय वाटतं, कोण करताय, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉफिट मोटिव्ह आहे त्यामुळे हे केलं जात आहे, नाही. त्यामुळे सेक्शन 8 ऑफ द कंपनीज ऍक्ट प्रमाणे आपण विचार केलं की करावं. मग कोणी त्याचे प्रमोटर्स कोणी असायला पाहिजे. सो द आयडिया वॉज दॅट आय स्पोक टू रणजीत जी, ही वॉज president of CREDAI Pune. I spoke to Dominic for Mumbai. I spoke to Rajan Bandelkar. I spoke to Sirish Deshpande. I spoke to Manoj Daisaria, who was the president of PIETA. मी ह्या सगळे संस्थांना सांगितलं की तुम्ही SROs आहात. Many of you are SROs which are registered with Maharera. परंतु आता now the time has come for you to take a step further की आपल्याला रिडेव्हलपमेंट साठी आपण एकत्रितपणे येऊन as directors of a company which doesn't have motive, which is a charitable company, आपण हे स्टेप घेऊ शकतो का. काय उद्देश काय असणार, मिशन काय असणार, की आपला हाऊसिंग सोसायटीज किंवा प्रपोज सोसायटीज लाईक SRA सोसायटीज ह्यांना आपण ट्रान्सपरंटली कोलॅबोरेटिव्ह एफर्टने आपण काय पुढे जाऊ शकतो का, ज्याच्यामध्ये ट्रस्ट वाढेल, अकाउंटेबिलिटी राहील आणि टाइमली कम्प्लिशन होऊ शकेल. सो दिस वॉज द आयडिया विथ विच वी स्टार्टेड दिस होल व्हेंचर. And we brought in all these SROs. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात what does GRSF do? As I mentioned, the पहिला काम आहे एक वेब पोर्टल आहे. त्या वेब पोर्टल मध्ये this is again my learning from Maharera. Maharera मध्ये आपण हे शिकलो, आणि तिथे जे शिकलो आपण from stalwarts like Shantilal ji and Aarti Harbhajanka and all these people, all of them have helped me to learn की आपण माहिती एका वेब साईटच्या माध्यमातून लोकांपर्यंत जर पोहोचवलं, त्याच्यामध्ये बरेचसे शंका कुशंका दूर होऊ शकते. त्यामुळे हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत सर्व प्रकारचे डेटा, इन्फॉर्मेशन, प्रोसेसचे क्लॅरिटी, काय काय रिक्वायरमेंट आहे, काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, इफ यू गो टू द GRSF वेबसाईट, बरेचशे गोष्टी ऑलरेडी वी हॅव आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले आहे. नो दिस वॉज ओनली मेंट टू से की जे लोक ह्या वेबसाईट ऍक्सेस करतील त्यांना पूर्णतः माहिती
ह्या रिडेव्हलपमेंट प्रोसेस काय आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे देर आर नो फिअर फॅक्टर्स इन दिस, हे दूर करण्यासाठी आपण हे इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन, हा पहिला दुसरा होता स्टेक होल्डर कोलॅबोरेशन. जसं मी म्हटलं, ह्याच्यामध्ये मग आपण वी विल देन गो टू दीज टू सेट्स ऑफ पीपल. एक आहे ज्यांना सर्व्हिस पाहिजे. कोणाला सर्व्हिस पाहिजे? सोसायटीजना पाहिजे, SRA ना पाहिजे, SRA चे जे स्लम्स आहेत त्यांना पाहिजे, टेनेंटेड बिल्डिंग्स आहेत त्यांना पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला कोणाकडनं पाहिजे? लीगल एक्सपर्ट्स, आर्किटेक्ट्स, डेव्हलपर्स, रिअल एस्टेट एजंट्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, थर्ड पार्टी मॉनिटरिंग, हे अशा प्रकारे स्ट्रक्चरल इंजिनियर्स. तर त्याचे 15-16 प्रकार आहे. आय जस्ट टेल यू हु आर देम. सो ह्या 2 बास्केट्स जर आपण पकडलं, कॅन वी मेक अन अटेम्प्ट टू ब्रिंग वन इन टच विथ द अदर इन अ ट्रान्सपेरंट मॅनर. म्हणजे सोसायटीजना आपण सांगावं की तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही. तुम्हाला रिडेव्हलप पाहिजे ना, तुम्ही फक्त आमचे मेंबर व्हा फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही एकदा मेंबर झाला की तुमच्या सोसायटीचे काही बेसिक डिटेल्स काय काय आहे ते त्याच्यामध्ये लॉग होऊन जातील. आणि सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यांना दिसेल की अच्छा ह्या सोसायटीज जे आहे दे आर अप फॉर रिडेव्हलपमेंट. दे विल गेट इन टच विथ यू और यू विल गेट इन टच विथ देम व्हॉट एव्हर वे. आणि मग त्याच्यानंतर गाडी पुढे जाईल. सो दॅट डिस्कशन is not that I am telling की तुम्ही एका पर्टिक्युलर माणसालाच निवडा. The point is that you make an what I say informed choice. माहिती तुम्हाला सगळे आहे मिळाल्यानंतर you see, do a due diligence and you select the right type of person. Once you have selected, that decision making becomes informed decision making. मग रिडेव्हलपमेंट प्रोसेस पुढे जाणार म्हणजे आता the third stage comes की now you have to build trust also and also do a timely completion. तो टाइमली कम्प्लिशन साठी जर प्रत्येक स्टेज ऑफ रिडेव्हलपमेंटला आपण एक टेम्पलेट तयार केलं टाइमलाईनचं, की हे इतका 3 महिन्यामध्ये हे व्हायला पाहिजे, आणखीन 6 महिन्यामध्ये हे व्हायला पाहिजे. आणि जर इफ यू मॉनिटर इट प्रॉपरली, खरं म्हणजे जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट PMC ज्याला आपण म्हणतो, हिज जॉब इज ओनली टू डू दिस, टू सी वेदर इट इज हॅपनिंग ऑर नॉट. परंतु ते काम जर त्यांनी एका टेक एनेबल्ड मेकॅनिझमने जर केलं, ज्याच्यामध्ये ती माहिती प्रत्येक मेंबर्सना ऑन अ रिअल टाइम बेसिस मिळू शकेल, देन अगेन शंका कुशंका रॉंग परसेप्शन कॅन गो अवे. प्रत्येक मेंबरना पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मिळू शकेल आणि इट विल गो आहे. परंतु हे सर्व एका स्टेक होल्डर्स मध्ये देअर कॅनॉट बी होमोजिनिटी. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मतप्रवाह डिफरंट असल्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम्स येणार, डिस्प्यूट्स येणार. प्रत्येक डिस्प्यूट म्हणजे तो डिस्प्यूट घेऊन आपण बसून राहावं आणि काहीतरी मुंह फुलाकर बैठ जाना, ऐसा तो नहीं हो सकता. और यू टेक एवरी मैटर टू कोर्ट, then what happens is then the dispute becomes so large that the problem cannot be solved. So the idea was again learning from Maharera. Can we use conciliation mediation to say की नाही तुम्ही बसा ना, बसून आपण रिझॉल्व्ह करू. इनफॅक्ट आय जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल. म्हणजे अजूनपर्यंत तो मीडिएशन ऍक्टिव्हली आपण GRSF पोर्टल मार्फत करत नाही. परंतु दी अदर डे अ सोसायटी केम टू नो की असं आहे. आणि सोसायटीचं जो काम गेले 4 वर्षापासून कसे निवडावं, एक सेक्शन ऑफ दी सोसायटी म्हणतात की डेव्हलपर ए ला निवडा, दुसरा म्हणतात बी ला निवडा. अशा प्रकारच्या मारामारी करून मॅटर हॅज गॉन टू हायकोर्ट. आणि मग ते लोक मला अप्रोच होऊन म्हणाले, सर आपण जरा टाइम देऊ शकता का? अँड आय सेड की नाही ठीक आहे, दिस इज ऑल्सो अन इन्फॉर्मल मीडिएशन. त्या दोन्ही साईडला घेऊन बसलो अँड यू विल नॉट बिलीव्ह मी, इन हाफ एन आवर्स टाइम बोथ दी साइड्स एग्रीड की नाही वी विल नॉट अचीव्ह एनिथिंग हायकोर्टात. त्यामुळे साहेब आम्ही हायकोर्टातून हे मागे घेतो आणि आता ठीक आहे नवीन प्रोसेस तुम्ही जसं म्हटलं त्या फुल ट्रान्सपरन्सी आपण सुरू करतो. आय वॉज थ्रिल्ड नो एंड. सो आय फेल्ट की अशा प्रकारचे जर तुमच्यामध्ये ऑनेस्टी असेल, then you can actually convey to the other person, then many things can get resolved. So that is my another thing, which is saying that yes, this can also happen here. पुन्हा जे मी सांगितलं तेच आहे. इन्फॉर्मेशन गायडन्स रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत पूर्ण मिळू शकेल. डायरेक्टरी ऑफ ट्रस्टेड प्रोफेशनल्स या GRSF मध्ये असेल. इट्स समथिंग लाईक मेनी ऑफ यू वुड हॅव हर्ड अबाउट दिस प्रॅक्टो म्हणून एक ऍप आहे, ज्याच्यामध्ये कुठला डेव्हलप कोण डॉक्टर पाहिजे, कुठलं डेंटल पाहिजे, ENT पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मिळेल. अँड देन यू कॅन सी त्यांचे काय रेटिंग आहे, कसे काय त्यांचे लोकांनी सांगितलेले, त्याच्यात देन यू टू मेक अ सिलेक्शन. तो सिलेक्शन विल बी डन बाय द सोसायटी, परंतु सिलेक्शन करताना इट विल बी एन इन्फॉर्म्ड चॉईस. GRSF can also help in the process of tendering. GRSF can also help in tech-enabled monitoring and mediation. जसं मी सांगितलं, mediation can resolve many things and not lead a process to a case of a stalled project. जसं मी सांगितलं की एका बाजूला आपल्या हाऊसिंग सोसायटीज आहे, फेडरेशन आहे, कन्झ्युमर ऑर्गनायझेशनला MGP आहे,
आणि दुसऱ्या बाजूला सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट्स आहे, आर्किटेक्ट्स आहे, लॉयर्स आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहे, डेव्हलपर्स आहे, डेव्हलपमेंट मॅनेजर्स आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स आहे, सप्लायर्स कॉन्ट्रॅक्टर्स आहे इन द केस ऑफ अ सेल्फ रिडेव्हलपमेंट, engineers आहे, trained mediators आहे, third party monitors आहे. So these are the two sets of people who then get enlisted into our GRSF portal आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण तो त्या लोकांना हे करतो. And in between we keep on having online process of discussing with all the listed professionals to tell them to how they can utilize this platform better, how they can bring more people into the platform, because more people joining the platform makes the platform more makes it better. आता ह्याच्यामध्ये सिन्स ॲज आय मेन्शन्ड हे इट्स अ नॉट फॉर प्रॉफिट, त्यामुळे चालवण्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल. आय एम थँकफुल टू क्रेडाई पुणे फॉर बिकमिंग वन ऑफ दी पेट्रन इन्स्टिट्यूशनल मेंबर्स. तसंच MCHI, NAREDCO, all of them have contributed as institutional members to become directors of this federation, because it is your body. I am only have been asked to lead the body, but the body belongs to all of you. आणि त्याच्यामुळे एक छोटासा कॉर्पस आपण तयार केलेले आहे. लिस्टिंग फीज आपण एक मायनर घेतो, 10,000 रुपये फ्रॉम अ डेव्हलपर, 5,000 रुपये फ्रॉम अदर प्रोफेशनल्स, फ्री फ्रॉम ऑल दी सोसायटीज. दॅट ऑल्सो आय थिंक आय विल शो यू. And that actually is something like this. Patron elite members, we don't have any listing charges. If they become a patron member by paying 1 lakh or 2 lakh of rupees, then they get a free listing there. Stakeholders, we have also started GRSF certificate courses. पुण्याचे काही मेंबर्स आपला गेल्याच महिन्यात झालं 2 दिवसाच्या सर्टिफिकेट कोर्स, where we are explaining all processes of redevelopment in very details, and it was liked. In fact, we started off to have 50 people in that workshop, परंतु 80 लोक त्याच्यामध्ये आले, and then we now plan to do it every 2 months. So we decided की ह्या रिडेव्हलपमेंट कोर्स मध्ये जर लोक आले आणि दे पास द सर्टिफिकेट कोर्स, they will also get free listing in the GRSF portal. And as I mentioned, professionals 5,000 रुपये आणि developers ला 10,000, which is a very nominal fee that we charge. And as I mentioned to you, this is a body of a federation of all these self-regulatory organizations. आणि त्याच्यामध्ये ग्राहक पंचायत, NAR, प्रायमर्स पार्टनर्स, म्हणजे आरतीची जी ऑर्गनायझेशन आहे, क्रेडाई पुणे, बिल्डर्स असोसिएशन, क्रेडाई MCHI, and all of them are members. I would also feel that Credai Maharashtra can also join in, although two Credais tumche je partners, they are already there in this body. Ata this is the landing page of GRSF. काही लोकांनी ऑलरेडी याच्यामध्ये गेले असणार, बिकॉज रणजित इज अ डायरेक्टर ऑफ GRSF, आणि हे मराठीच्या मी इथे टाकलेले, मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये टाकलेले आहे याच्यामध्ये. सो दिस शोज संस्थात्मक सदस्य कोण कोण आहे, आणि ह्याच्यामध्ये काही स्क्रीनशॉट्स मी फक्त तुमच्या समोर ठेवतोय, ज्याच्यामध्ये आम्ही काय काय देतो, सेवा काय प्रदान करतोय. दिस इज व्हॉट इज प्रोव्हाइडेड देअर. हे इथे बघण्यापेक्षा आय वुड रिक्वेस्ट इच वन ऑफ यू, आजच्या ह्या मीटिंगच्या नंतर कृपा करून आमची GRSFच्या वेबसाईटला जा, तुमचे सजेशन्स पण द्या आम्हाला, की ह्याच्यामध्ये जे तुम्ही दिलेले आहे ते पुरेसे आहेत की आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन इम्प्रूव्हमेंट करता येईल. बिकॉज आय वुड फील, जसा रेरा स्थापन करताना सुद्धा जेव्हा जेव्हा शांतीलालजी आणि त्यांची टीमकडनं मला सजेशन्स मिळालं की नाही हे करावं, किंवा आपले NAR चे वर्माजींच्याकडनं हे मिळालं, ते सुद्धा आपण इम्प्लिमेंट केलं. फॉर एक्झाम्पल, इव्हन दी सर्टिफिकेट कोर्स दॅट वी डू फॉर एस्टेट एजंट्स. तर हे सर्व जे आहेत त्याच्यामध्ये आय हॅव जस्ट गिव्हन यू सम ऑफ दी स्क्रीनशॉट्स. आय विल नॉट स्पेंड टाइम ऑन दॅट. सो I end this presentation by saying that please become a partner of GRSF, because this is your body, and I assure you that tomorrow the government will take cognizance of this, and शासन जे वेळेला रेग्युलेशन घेऊन येतील, if we have already done something and if it works, then it will help us also to get a proper regulation for regulating redevelopment. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. So, प्रश्न ma'am, one जे question is there. ज्योती, हाँ, yes, go ahead. Oh, sir, एक प्रश्न आला है. How do you guarantee timely project completion, and what are the most common cause of delays? आता जे मी एक्सप्लेन केलं आपल्याला, गॅरंटी तर कोणत्याही गोष्टीची गॅरंटी होत नाही, परंतु टाइमली प्रोजेक्ट कम्प्लिशन का होत नाही त्याचे जर कारण आपण त्याच्यामध्ये गेलो की these could be the reasons why a project does not get completed timely. One is we are not using proper technology to monitor it. Number one, most important. And even if we do that,
देर इज लॅक ऑफ ट्रान्सपेरन्सी की इन्फॉर्मेशन सगळ्यांना व्यवस्थित दिलं नाही, त्यामुळे रॉंग परसेप्शन्स हॅव गॉट डेव्हलप बिटवीन व्हेरियस मेंबर्स, आणि ते आपण दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. अँड नंबर 3, इवन इट्स बिकॉज ऑफ सम रॉंग डिसिजन मेकिंग, काही ना जेन्युइन वाटतं की हे चुकीचं चाललेलं आहे, अँड देर इज अ डिस्प्यूट रेज, we do not try to resolve that dispute as quickly as possible through alternate dispute resolution. आपण म्हणतो की ठीक आहे, तुला कोर्टात जायचं ना, तुला जॉईंट रजिस्ट्रारकडे जायचं, तू जा. आता हे 3 मुद्दे जे आहेत ना, हे 3 मुद्दे जर आपण वेळेवर टॅकल करू शकलो, then I am 100% sure that we'll be able to complete project in time. Thank you, sir. Kshitij, Do we have मी more एखादा questions प्रश्न from the विचारला? audience? Please, Yeah, Aditya. can I ask go one on. question? Yes, Aditya, go ahead. Please, sir, please. Gautam sir, it's so good to see you, and Please go um, on. you're one of those people who never seem to age, and all of us around you seem to age and अरे नाही. but it's always amazing to see you. Sir, माझा एक I mean, I must congratulate you. This is absolutely the need of the hour, absolute need of the hour, and only you can be ahead of the curve. Um, I dare say that real estate, if and when, and I'm sure it will go through a down cycle as well, that's the time that the real pain in redevelopment will actually surface. My question to you is, right now the general process seems to be on redevelopment is to pick the highest bidder. Unfortunately, there isn't a very good mechanism of choosing the right partner, not the highest partner. So I think GRSF would also be playing a role in developer selection criteria, and maybe creating a scoreboard around how to choose the right developer for that particular project. It's a very important point you have raised, Aditya. आणि if you go into आम्ही जे त्याच्यामध्ये तो इन्फॉर्मेशन डिसेमिनेशन मध्ये माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये we have also explained this concept of an outlier, की तुमच्याकडे जे काही येतील, डोंट गेट कॅरिड अवे बाय हा मी तुम्हाला 60% देतो की अशा प्रकारचे देतो. यू विल हॅव टू सी हु आर दी वन्स, अँड दॅट इज इम्पॉर्टंट ऑल दी मोर बिकॉज की तुम्ही ज्या वेळेला एक पीएमसी निवडाल, द पीएमसी शुड बी एबल टू एक्झामिन की व्हॉट इज फिजिबल अँड व्हॉट इज नॉट फिजिबल. फिजिबिलिटी इज नॉट ओनली की आम्हाला किती FSI मिळू शकेल, फिजिबिलिटी इज ऑल्सो दिस त्या FSIचा वापर करून कोणतं डेव्हलपर विल बी एबल टू डिलिव्हर. So this point has been explained there. Number 3, this interaction that I personally do on Saturdays with societies, I keep on harping on this point that you have to have an independent PMC who would examine this before, so you are not carried away by some outlier developer who comes in and promises the moon and he suggests की तुला काही खर्च करावे लागणार नाही, मीच तुला PMC देतो आणि सगळे गोष्ट करून देतोय. That would be the most dangerous thing for you to do, and you will join the 10,000 club, which is club of stalled projects. So this is another part of trying to explain to the people. 8 out of 10 जर माझा ऐकलं तरी आय एम हॅपी. सर, मुंबई Awesome. व्यतिरिक्त काही शहरातल्या सोसायटी आपल्याला कनेक्ट केलेल्या आहे? अजून परत नाही शांतीलालजी, पण माझी एक्सपेक्टेशन आहे UDCPRचे प्रोव्हिजन प्रमाणे जी सर. म्हाडाचे लँड असो किंवा इतर सोसायटीज याच्यामध्ये सुद्धा बिल्डिंग तर जुनं तिथे पण होत आहेत, नाशिकला पण, साताऱ्याला पण, प्रत्येक ठिकाणी. पण तिथे सुद्धा आपल्याला ह्याची आवश्यकता आहे. दॅट वॉज द रिझन आय हॅड रिक्वेस्टेड रणजित अँड ज्योती की आपण असं एक इंटरॅक्शन करूया सो दॅट आय कॅन रीच आउट टू एव्हरीवन इन महाराष्ट्र. आय वुड बी ग्रेटफुल शांतीलालजी ह्याच्यामध्ये जर आपण पुढील हे घेऊन जी सर. इफ यू कॅन डू दॅट. नाही, प्रफुल इज देअर, अदरवाइज आय थिंक since Jyoti and Aditya is there, CREDAI Maharashtra should become a patron member of this forum, which will benefit every member all over Maharashtra. सर, नक्कीच करतो. 26 तारखेला AGM मध्ये ह्याचं आपली 26 तारखेला पुण्यात AGM आहे, त्यात प्रपोजल करून अप्रूव्हच करून घेतो. And I would require all these cities representatives to come forward and also bring in some societies which are looking for redevelopment. And I'm assuring you that we will actually set a benchmark as to how redevelopment should proceed in tier 2, tier 3 cities. Sir, are you in contact with government of Maharashtra
आय हॅव स्टार्टेड दी कॉन्टॅक्ट आय हॅड सम टाइम बॅक, परंतु त्यावेळेचे सेक्रेटरीने आम्हाला लिहून टाकलं, तुम्ही एक प्रायव्हेट बॉडी आहे, तुमच्याशी माझा काय घेणं देणं नाही. आता त्यामुळे मी त्यांच्याशी काही बोललो नाही. दॅट फाईल वॉज नॉट पुट अप ऑल्सो टू द मिनिस्टर. मी म्हटलं ठीक आहे, आता एका एक्स सेक्रेटरीना सांगतायत प्रेझेंट सेक्रेटरी की तू आता प्रायव्हेट माणूस झाला तर तुझ्याशी काय घेणे देणं नाही. मग त्याच्यानंतर आय स्पोक टू माय सक्सेसर इन महारेरा. Maharera is very happy. Maharera has asked for my application. And in the SRO, registered SRO मध्ये, they want to put us on top of that also as one of the bodies, which Good. will be a federation of SROs. So I think that will be the first registration that will come from a regulator. Good I am recognition. happy with that. Yes. चॅटर्जी साहेब, हाऊसिंग फेडरेशन जे आहे, विच इज अ बॉडी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्यांना आपण रोप इन करू शकू का, जेणेकरून त्या हाऊसिंग सोसायटीज आयदर फॉर सेल्फ डेव्हलपमेंट और डेव्हलपमेंट थ्रू डेव्हलपर्स will approach our federation and they can be guided by us or guided towards the right builder by us. So असं आपण काही मध्यस्थी करू शकू का with the help of I Housing think Federation? मध्यस्थीच करावे लागेल, रणजितजी. If you recall, I have had 2-3 meetings also with the chairman, Mr. Patwardhan, on this. Yes. But the point is that politics is everywhere. So there are some people associated with GRSF who is not liked by some of the people who, the cooperative sector is a very political sector. आता त्यामुळे जे आहेत ना, there is some sort of a, we have been trying to tell them that he's a very small player in this whole GRSF body. The main body is under me and there are SROs who are running this body. So I think Ranjitji will have to make some special effort to reach out to them, and I think that federation must come in. पर्टिक्युलरली आता पुण्यासारखं शहर असेल हो. किंवा कोल्हापूर सारखं शहर असेल किंवा नाशिक सारखं शहर असेल, नागपूर सारखं असेल, जिथे ऍक्च्युली रिडेव्हलपमेंट आता ची मोठ्या प्रमाणात रुजवात झालेली आहे, तिथे जर का आपण त्या शहरातले त्यांचे मेंबर्स आहेत त्यांच्याशी वन ऑन वन म्हटल्यापेक्षा एखादा ऑनलाईन कॉलच करू शकलो सुहासजींशी, and leave their politics aside, but we can probably reach more societies, and that is the 100%. whole intention. 100%, I am with you. And in fact, any suggestion where you feel that I need to be actually coming forward 2 steps, I am there. I'll take you through this. I'll take it up with Suhasji. Excellent. Okay. Gautam sir, I have one not question, but this is what came to me. So Good. one of my friend in Pune, a developer, आम्ही जस्ट असं बसलो होतो आणि ही सेड की ही लिव्स इन अ बिल्डिंग विच बिल्डिंग इज अराउंड 35-37 years old मे बी. तर तो म्हणला की मी माझं सोसायटीला आय गेव देम ऑल दी एव्हरीथिंग अबाउट फॉर आय कॅन गो फॉर दिस रिडेव्हलपमेंट आणि सगळं. म्हणजे इश्यू असं झालं की त्या चेअरमॅननी मला सही करून द्यायला एक्स्ट्रा प्रॉपर्टीज मागून घेतली. So even these kind of things happen in those redevelopment cases. How would you solve that? Therefore, the GR, if you go through this 2019 GR, it's very clear as to who can requisition a meeting which will decide on whether the building should go for redevelopment or not. निर्णय प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये किती टक्के लोकांनी उपस्थित राहायला पाहिजे, किती टक्केवारीने ते निर्णय व्हायला पाहिजे, दॅट्स अ डिफरंट पार्ट. पण ॲज आय मेन्शन, मॅनेजिंग कमिटीला स्वतःच वाटलं तर दे कॅन गो हेड अँड डू इट. एखाद्या इंडिव्हिज्युअल मेंबरला वाटलं तर ही विल हॅव टू मस्टर ॲटलीस्ट 20% मेंबर्स who will then give a requisition. If that requisition is given to the managing committee by 20%, managing committee has to call a meeting within 14 days. ओके. आणि मग त्याच्यानंतर कोणत्या टक्केवारीप्रमाणे दिस अ डेमोक्रेटिक प्रोसेस. मेजॉरिटीला त्यांना हे कन्व्हिन्स करावे लागेल की 37 वर्ष झालेले आहेत, जरी बाहेरून दिसत असतील की बरोबर प्रॉपर्टी, परंतु आतमधून स्ट्रक्चरली इट इज नॉट सो. वन कॅन ऍक्च्युअली bolster it through a structural auditor report which says that no, building is not in good condition. त्यामुळे there are these processes which has to be followed, and then if suppose they could be convinced की नाही तुम्ही आता why don't you come in to the platform, GRSF प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी व्हा ना. त्याच्यानंतर we can have a one-to-one online meeting with that body with dissenting members and the consenting members to try and prevail upon them as to what is the correct decision for the society. Okay. So that effort also is there through this platform. म्हणजे as a chairman of the secretary of the cooperative housing society, they do not get any chance to ask freebies for themselves. No, not at all. That is what actually puts the whole process into jeopardy. त्याच्यामुळे जे आहेत ना, इतर मेंबर्सना वाटतं म्हणे जिथे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी अत्यंत प्रामाणिकपणे सुद्धा काम करत असतील ना, तेव्हा सुद्धा लोकांना वाटतं काहीतरी ह्याच्यामध्ये हेराफेरी आहे.
This is because of such outliers. So there's one question on the in the chat. Tanmay is wanting this. Tanmay, yeah. We'll just read it out. Ma'am, should I? Yeah, please. Society got the certificate. It's incomplete here. Yes. Bola. See, yeah. Sir, I have question about internal dispute happened due to one person who tried to avoid the process and go to cooperative department with various complaints against members and chairman. How to go ahead in this situation? No, again, as I said, that if the person is hell-bent upon स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारायची and to solve the whole process, in which case not only society and other members, but he himself, he is damaging his prospects. अशा वेळेला some sense should prevail. If he is unwilling to talk directly to the secretary or the chairman, then someone will have to tell him ki why don't you madhyasti करण्यासाठी, why can't we go and talk to the set of experts who are there in GRSF? The GRSF has all the experts. लीगल एक्सपर्ट आहे, भडबडे आहे त्याच्यामध्ये, मनोज दैसरिया आहे, रणजित नायकनायर इज देअर. सो डेव्हलपर्स पासून प्रत्येक SROs चे रिप्रेझेंटेटिव्ह आर देअर इन GRSF. आय एम चेअरिंग दिस बॉडी. त्यामुळे तसा प्रकारचे मेंबर ज्यांना शंका कुशंका आहे, दॅट मॅटर कॅन बी डिस्कस विथ हिम. अँड आय एम अ फर्म बिलिव्हर की आपण स्पष्टपणे त्यांना जर समजावून त्यांना ऐकून घेतलं आणि त्यांना समजावून सांगितलं तर ही विल लिसन. वाय शुड ही नॉट लिसन? बिकॉज ही इज ऑल्सो मेंबर ऑफ द सोसायटी. ते स्वतःचं का नुकसान करून घेतील? राईट, थँक्यू सर. सर, पुढचा क्वेश्चन आहे चेतन जैन यांचा. इज GRSF going to help developers to get different permissions or NOC so that project gets completed in time? इट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट. आपण 2-3 जे मीटिंगा घेतलं होतं त्याच्यामध्ये हा मुद्दा आला होता. दिस पॉइंट ऑल्सो केम अप व्हेन आय वॉज इन रेरा, बिकॉज अल्टिमेटली हे सर्व गोष्टी करत असताना देर इज ऑल्सो अ गव्हर्नमेंट और अ प्लॅनिंग अथॉरिटी ज्यांच्या परमिशन्स अप्रुव्हल्स आपल्याला ह्याच्यामध्ये टाइमली कम्प्लिशनसाठी फार महत्वाचे असतं. आणि तसा प्रकार जर अडकून पडलं, कारण आपण काय GRSF इज नॉट अ रेग्युलेटरी बॉडी, आपल्याकडे काही पिनल प्रोव्हिजन्स नाही की त्यांना बोलून आपण सांगू शकतो की त्यांना पिनलाइज करू शकतो. हावेवर जी रेरा मध्ये असताना सुद्धा मी सांगितलं होतं की नेमिंग अँड शेमिंग हे इज फार इम्पॉर्टंट. समजा कुठलं तरी एखादा एजन्सी इज सिटिंग ऑन अ फाईल फॉर रॉंग कन्सिडरेशन्स और बाकी ह्याच्यासाठी, देन इफ सपोज दिस मुवमेंट ऑफ GRSF बिकम सो स्ट्रॉंग की त्याच्यामध्ये खूप संख्येने डेव्हलपर्स आणि बाकी सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि सर्व्हिस टेकर्स एकत्र आहे, then 100% that will be able to prevail upon the body and also the government to bring in some regulation to tackle such unruly elements. पण त्याच्या अगोदर I feel that we can certainly form an advocacy group because this body is a SRO च्या फेडरेशन आहे. ते SRO सगळे एकत्र मिळून ज्या वेळेला आपण आपले बोर्ड मीटिंग होईल GRSFच्या, त्याच्यामध्ये पॉइंट्स लाईक दिस कॅन बी डिस्कस ॲज टू हाऊ डू वी ब्रिंग दिस ॲडव्होकेसी टू द गव्हर्नमेंट. शासनाकडनं किंवा प्लॅनिंग अथॉरिटीकडनं काय आपण करू शकतो. आय एम शुअर इफ एकत्रितपणे आपण ही माहिती शासनाकडे पोहोचवलं तर त्याला जास्त फायदा मिळेल. एकत्र आता म्हणजे रिटायर्ड IAS ऑफिसरला कोणी ऐकत नाही, परंतु आपण सगळेजण जर एकत्र गेलो तर ऐकतील आपले शासन. Okay, next question is, I recently approached a society in Parle East to offer redevelopment and advisory services. However, they were not very receptive and view me as a broker, whereas my intention was to either take up the project myself as a developer or identify the right developer for them. Since societies typically don't pay advisory fees, I want to understand how best to approach the societies and leverage the GRSF portal effectively to take this forward. माझा प्रश्न आहे, who are you? You are doing a work as a broker to identify a proper developer, or you yourself want to become a developer? Himself These are want to two become a different developer things. as guess. Two Right, different right. things. If you are मध्यस्थी करून एखादा चांगला डेव्हलपर मिळवून देतो, अशा प्रकारचे भाषादार कोणी काय सोसायटीला बोलले, इफ आय एम इन दी सोसायटी आय विल ऑल्सो सी की वाय शुड आय टॉक टू यू. I would rather, the best thing here would be to tell the society, why don't you become a member in the GRSF portal, or the person himself should become listed in our GRSF portal. And ज्या वेळेला आमची इंटरॅक्शन होईल, then he should give us the name of that society. We will reach out to the society to tell the society
you will get a proper developer appointed through GRSF portal. So this is how word of mouth spread करून आपल्याला लोकांना we can actually increase the volume in the GRSF, bring everyone apart, make a part of GRSF. Thank you, sir. We'll take Amol Patil's question also here, Kshitij. Yes, ma'am. How do you engage institutional partners such as banks or housing federations to secure financing and approvals smoothly? Yeah, as I mentioned to you, but basically there are these two types of redevelopment आपण इथे बोललो. One is a developer led, ज्याच्यामध्ये the developer when he actually comes in, he will have maybe some private equity partner or some other tie up with financial institution. He would have arranged for that. However, the need for a finance becomes more prominent when there is a self redevelopment. Now, as Ranjit also mentioned, आपल्याकडे Maharashtra State Cooperative Bank is already they are the apex body, the nodal body for providing finance. They are already members of GRSF. So financial institution is also one of the service providers in the list of service providers. So once in fact a body has got enlisted, so these things will unfold as we go ahead. If suppose the thing that is becoming the bottleneck is how do we arrange for finance, then I'm sure they should be able to reach out to some of these bodies, maybe a housing finance company, or maybe a body like the Maharashtra State Cooperative Bank, who should then be able to tell us what will be the way ahead. So what I'm saying is I don't have a direct answer to you right away, but as I am saying, each one of the stakeholders ज्याच्या मदतीने एक रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट पुढे जाऊ शकते, त्यांचे प्रत्येकांचे रिप्रेझेंटेटिव्ह GRSF पोर्टल मध्ये आहे. त्यामुळे एखादा जिथे अडकून पडल्यानंतर वी कॅन ऍक्च्युअली रीच आउट टू दॅट मेंबर अँड देन ट्राय अँड सी व्हॉट इज द सोल्युशन दॅट कॅन बी इमर्ज आउट. Thank you, sir. There is one more question. In a self-redevelopment, can a society get a loan for starting the process and other expenses till any buyer comes to purchase extra unit? You see, basically self-redevelopment मध्ये the major problem that actually I have observed is, one, as I mentioned, की एक society homogeneous body नाही आहे. त्यामुळे decision making in a group of people becomes a very difficult process. त्याच्यामध्ये एक हे आणणे की हा आपण हे निर्णय घेऊया. There are many dissenting voices ज्याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया स्लो होऊन जाते. नंबर वन. नंबर टू ऑफ कोर्स इज फिनान्स, की सुरुवात करताना पैसे जे आपल्याला लागणार आहे ते कोण देणार आहे. Without anything in place, I don't think there is anyone who will come forward to give the money. However, there has been attempts by which की आपला रिडेव्हलपमेंट मध्ये ज्या अर्थी एक्स्ट्रा FSI च्या माध्यमातून एक्स्ट्रा एरियाज आपल्याला मिळणार आहे. Especially middle class societies मध्ये there are many existing members who apart from whatever extra area they will get free of cost, baki they are willing also to buy the extra area that will get generated. And that funding also in some societies we have seen has initiated the process that they themselves have contributed against the extra area that will come to them. Or they have been also proposed buyers who have come forward and they have got in touch with the existing society members. Now, this I am saying apart from the help that one can get from the cooperative bank, or if suppose tomorrow the other banks or other financial institutions also are allowed to come into the process of self-redevelopment, then I think the finance. But today, you are right, that is a major bottleneck, especially for a society ज्याच्यामध्ये मेंबर स्वतःहून प्रोसेस सुरुवात करण्यासाठी जे काही इनिशियल फंडिंग लागते ते सुद्धा करायला तयारी नसते त्यांच्याकडे. But then I have a feeling this is all a part of trying to convince the members that if the building is in a dilapidated condition, जास्त वर्ष टिकणार नाही, ह्याच्यामुळे जास्त बेटर इन्फ्रास्ट्रक्चर मोठा एरिया आपल्याला मिळणार आहे. आपल्याला एक्स्ट्रा एरिया जे विक्रीसाठी आहे तो बाहेर विक्री करण्यापूर्वी तो कन्सेशनल रेटने आपण सुद्धा विकत घेऊ शकतो आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी, आपले फ्रेंड्स रिलेटिव्ह साठी. That can also generate the revenue to initiate the process. There's a question from Savita Agarwal. Agarwal. Yeah. Yes. What steps do you take to address social equity concerns, including fair rent compensation and rehabilitation for tenants during redevelopment? हे बघा म्हणजे इशू इज की रेंट
कोणत्या प्रकारचे रेंट दिल्यानंतर तो फेअर समजले जातील, किंवा कुठल्या तरी सोसायटी म्हणतात हे फेअर नाहीये, आम्हाला जास्त मिळायला पाहिजे. these are issues, actually speaking, are issues which is in the purview of a government or a regulator. Regulator तर नाही, गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटच्या GR मध्ये बरेच गोष्टी त्यांनी सांगितलेले, हे स्टेप्स करा. दे शुड ऑल्सो बी एबल टू देन कम फॉरवर्ड ट्रान्सपरन्सीच्या नावाने, की अमुक एरियाच्या रेडी रेकनरचे लिंक्ड अशा प्रकारचे रेंट जे आहे शुड बी कॅप्ड ॲट दिस लेवल और शुड नॉट बी लेस देन दिस लेवल. तसा प्रकारच्या शासनाकडनंच व्हायला पाहिजे. आय डोंट थिंक GRSF इज अ बॉडी which we should try and take decisions as to what should be a fair rent. And therefore, I don't think GRSF can only disseminate the information ki asha prakarche area madhe these are the types of rents that have been offered by people, to actually get a benchmark as to what is going on. But I would feel that when this body of GRSF can approach the government, की काही काही एरियामध्ये जिथे डिस्प्यूट्स होत असतात, तो डिस्प्यूट्स होऊ नये त्याच्यासाठी आणखीन काही निर्णय जर शासनाने घेणे आवश्यक असेल तर ते शासनाने घ्यायला पाहिजे. आणि डिस्प्यूट बद्दल तुम्ही सांगितलेलंच आहे की डिस्प्यूट कुठल्याही प्रकारचे असेल, आय वुड फील डिस्प्यूट शुड बी फर्स्ट टेकन एज अ प्रायोरिटी थ्रू द मीडिएशन और थ्रू द कन्सिलेशन प्रोसेस विच GRSF विल ऑफर. शशिकांत सर, जिद्दीमाली सर, तुम्हाला काहीतरी विचारायचंय. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. मी सोलापूरहून बोलतोय सर. आता सोलापूरमध्ये रिडेव्हलपमेंट चालू झालेले आहेत बरेचसे. म्हणजे आमच्या इथं अपार्टमेंट 75-80 ला चालू झाले, त्यामुळे आता रिडेव्हलपमेंटचे बरेचसे स्कीम येत आहेत. तर आता आम्ही इथं तरी काय सोसायटीज नाही आहेत, इथं सर्व अपार्टमेंट ऍक्ट खाली काम होतं. तर या लोकांना ते म्हणजे चाचपडतायत की काय करावं. त्यांना आपल्याला मेंबर करून घेऊन केलेलं बरं असेल असं मलाही वाटतं. आणि हे एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. तर हे करण्यासाठी आम्ही क्रीडाई मार्फत इनिशिएटिव्ह घेऊन एखादी अशी सगळे रिडेव्हलपमेंटसाठी जे अपार्टमेंट आहेत त्या लोकांना आवाहन करून एक मीटिंग घेऊन त्यांना हे GRSFचं आणि किंवा आपण काय करू शकतो याची थोडी माहिती दिलेली बरी असेल का असं मला वाटतं सर. 100% जरूर करा. आणि आमच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षित आहे सांगा. अशा प्रकारचे आणखीन एक त्यांच्यासाठी जर आपल्याला सेपरेटली ऑनलाईन मीटिंग करायची असतील ती करायची तयारी आहे. किंवा त्यांना आपले GRSF मध्ये आपले कॉन्टॅक्ट नंबर्स आहे. माझ्यासोबत जे लोक होते, वसंत वाणी, वसंत प्रभू, दीज आर ऑल पीपल हु आर देअर मॅनेजिंग GRSF. त्यामुळे ते त्यांना आणखीन पुढची हडदडे हे जे आहेत त्यांना माहिती देतील आणि वी विल टेक इट फॉरवर्ड. जरूर करूया. आणि सोसायटीज नसेल, अपार्टमेंट असतील किंवा प्रपोज सोसायटी असतील, त्यांना सुद्धा GRSFच्या मार्फत आपण करण्याच्या प्रोसिजर मध्ये आम्ही टाकलेले आहे. ठीक आहे, थँक्यू सर. I think we should take last question, Yeah. which is if a building is 30 years plus, but it is in good condition, in that case, we can claim redevelopment incentive FSI. Is it possible, sir? It's not a question of claiming an FSI. It's a question of a society, which is a स्वायत्त संस्था आहे. सोसायटीच्या त्या पर्सेंटेज ऑफ लोकांनी रिडेव्हलपमेंटच्या GR प्रमाणे मीटिंग बोलवून जर त्यांनी निर्णय घेतला असेल 30 वर्षापेक्षा जास्त असलेल्या बिल्डिंग, जरी ते बाहेरून दिसत असतील की तशा प्रकारची आवश्यकता त्याला रिडेव्हलप इमिजिएटली करायच्या नाही, परंतु असे बरेचसे मुंबईमध्ये सुद्धा लोक आहेत, बिकॉज दे आर गेटिंग एक्स्ट्रा FSI, दे हॅव ऑप्टेड फॉर रिडेव्हलपमेंट. पण हे सिव्हिल स्ट्रक्चर आहे, 30 नसेल तर 40 किंवा 50 वर्ष सुद्धा टिकू शकेल बहुतेक. परंतु तो निर्णय एकदा रिडेव्हलपमेंट घ्यावं करायचे आहे असा सोसायटीने घेतल्यानंतर then all the FSI and other things will apply to that society. That's how it is. It can equally apply to a building which is less than 30 years. There are buildings which are less than 30 years, परंतु त्याच्या अपकी बरोबर नसल्यामुळे it would have come to a situation where the building is dilapidated. अशा वेळेला स्ट्रक्चरल इंजिनियर्स कडनं एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन you can again take a decision, go ahead. Aditya and everybody else at Kredai Maharashtra, if it is possible for you all to have a kind of a conference in every city of the society redevelopment members as well as Kredai. So Kredai can take that lead and organize this conference. It's a great value to our members also, because finally the redevelopment societies will recognize Kredai as a trusted brand, and they will come forward for redevelopment to our members only. So every city can take this initiative, and Harmony Redevelopment Forum
can be part of that seminar so that we can propagate this whole message to the societies, and in turn, it will help our members also. So if something can be done like this, it will be of great value. I am looking forward to that opportunity. Shashikant has already said Solapur is the beginner. Shantilal ji and Aditya will actually take the other Completely cities agree also. with you, sir. सर वारंवार आपण फक्त रिडेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी हा शब्द वापरतोय. आजच माझ्याकडे एक इन्क्वायरी आली अहमदनगरहून, तर समवेअर यू हॅव टू टेल ऑन एव्हरी फोरम की रिडेव्हलपमेंट इज इक्वली ऍप्लिकेबल टू these Apartments. associations also. Barobar. 100%. I mentioned here also, and if जी. suppose in the GRSF platform तसा प्रकारचे चुकीचा काही मेसेज जात असतील, we'll resolve that. But if you go to the GRSF platform, सोसायटीचे एक सेपरेट रिसोर्स कॉलम मध्ये आहे, आणि इतर मध्ये टेनेंटेड बिल्डिंग, सेस्ट बिल्डिंग्स, SRA, अपार्टमेंट ओनर्स अशासाठी एक सेपरेट ट्रीटमेंट आहे. But we will again, I will revisit that. If it is to be corrected, I will do that. जी सर. Thank you. Do we have any more questions here? I don't think so. Sir, I feel your journey from enforcing RERA's ironclad regulations to fostering community-driven hustles at GRSF, different vibes, but both are tackling urban issues, exemplifies how we can move from top-down laws to grassroots wins. On a lighter note, actually, I keep on telling my husband all the time that, that Credai builders are like the freedom fighters. I don't know if people would agree with me or not, but I feel so. So GRSF's But right in the report, beginning, Jyoti, you mentioned Yeah. about developers getting sleepless nights when RERA was coming in. yeah, But but then I mentioned that story to say that sleepless night was कि सब मेरा registration कर दो, कर not दो. कि मुझे बाहर Correct. रखो. That It is the was all for the difference. good reasons. All for the good reasons, Correct. sir. So GRSS report says transparent redevelopment will boost our profit by 15% and disputes will be zero. I'm sure, sir, your rules will surely benefit not just builders, but everyone who is, who is thinking of redevelopment, be it architects, builders, societies, everybody. As an individual also, if today, I have my parents' society where I feel that, they should go for a redevelopment, but I don't know how to go through it. I'm sure we can ask the society members to go through the GRSF forum once, meet you, the people behind the GRSF and help us go through the entire procedure. Oh, there is one more question. Nothing. Jyoti, on that How point, can I join GRSF? Sorry, yes. Yeah, no, joining GRSF is very simple. GRSF.in ह्या वेबसाईट वर जा तुम्ही. तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन म्हणून एक आहे. जसं महारेरामध्ये जॉईन करणे सोपं होतं तसं इथेच आहे. You will have to just immediately click there, give your mobile number, you'll get an OTP, and then you get registered there. It's as simple as that. आणि त्याच्या अगोदर go through the website, त्याचा अभ्यास करा, study it, get convinced की नाही it is going to help, and then go ahead. Jyoti, on the point that you were mentioning, I think as I used to mention also in RERA, and also when I used to talk about RERA throughout the nation, की बाकी सर्व जी गोष्टी आहेत ना disputes resolve करतील RERA, हे करणार, registration होणार आहे. But everything that we were doing in RERA, which was one single most important objective was, एखादा project अस्तित्वात आल्यानंतर, the only logical conclusion for the project is to get completed. Correct. And same thing applies for redevelopment. So if a redevelopment project takes birth, once a resolution is passed by the society, आपण redevelopment करायची, self mode असो किंवा developer led असो. The one single most thing has to be that it must get completed. And then if it has to get completed, there has to be a time, there has to be trust factor, there has to be transparency, disputes have to be resolved. All these things will then happen. But then let us not lose that track. As in RERA, similarly in redevelopment, project takes birth for getting completed. I think we are off getting 5:30 already. So, sir, can we conclude this session? I mean, if anybody of you has any questions, I'm sure Gautam sir is, approachable to everyone. We all know him well. Absolutely.
And we have Absolutely. Haddare sir also. I'll share the Haddare sir's number on the group, sir. Absolutely. So, you know, whatever questions we have regarding GRSF or redevelopment, we can go through him, sir. आज आपला संवाद सुरू झाला. संवाद चालू ठेवा. I will look forward to this संवाद. Yes, sir. Thank you, sir. Thank you, sir. Sir, see you Thank you. soon. It has been Rera- pleasure. सर लेट मी कंक्लूड दिस. रेरा के हीरो GRSF से कर रहे हैं रीडेवलपमेंट में भी बिल्डर को 15% का फायदा और रेसिडेंट्स को बेघर भी नहीं होना पड़ेगा. सब कुछ ट्रांसपेरेंट क्योंकि सर ने नियम लिखे हैं और GRSF उन्हें 2 महीने में साइट पर लागू करता है. दिस इज व्हाट वी हैव सीन हियर. हम जानते हैं बिल्डर बनना आसान नहीं है, लेकिन स्मार्ट रीडेवलपमेंट से सारे शहर नए बनाना शायद मुश्किल भी नहीं होगा. Thanks to you and GRSF, sir. And I feel so, whether you are a builder here eyeing statewide edges, society leaders seeking SOPs tailored for smaller societies, smaller cities, or a stakeholder hungry for nationwide expansion, this session was well equipped to navigate the redevelopment maze for all of you with confidence. Thank you very much, sir. Kshitij, could you please conclude this session? Thank you, Jyoti. Well said. Sure. Very Sure, good ma'am, session. sure. Thank you very much. Thank you, Yes, sir. Kshitij. thank you so Thank much. you, sir. Yes, yes. For vote of thanks, I would like to thank you, Mr. Gautam Chatterjee, sir. Thank you so much. तुम्ही ज्या पद्धतीने आजचं वेबिनार सांगितलंय, it's simple but very effective, as well as it's win-win situation for both, means both the parties as a developer and the stakeholders as well. आणि सर जे तुम्ही सांगितलं ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी आणि टाइमली कम्प्लिशन, या गोष्टी बिल्डरने जरी आत्मसात केल्या तरी सुद्धा आमच्या फील्डमध्ये बराचसा चेंज होऊ शकेल. मी आभार मानतो आपले प्रेसिडेंट प्रफुल्लजी तावरे साहेब यांचे, आमचे गायडिंग लाईट आणि मेंटॉर शांतीलालजी कटारिया साहेब यांचे देखील, रणजितजी नाईक नावरे सर, व्हीपी क्रीडाई नॅशनल, सुनीलजी फुटे सर, आशिषजी पोखरना सर, सेक्रेटरी क्रीडाई महाराष्ट्र, गंगाप्रसाद तोष्णीवाल सर, ओबी इन्चार्ज आणि ओबी इन्चार्ज, त्यासोबत पूर्ण ओबीचे ज्योती जयंत ठक्कर मॅम यांचे देखील, आणि सगळे सभासद जे आजच्या मीटिंगला उपस्थित होते त्यांचे, त्यासोबत क्रीडाई महाराष्ट्राच्या स्टाफचे देखील. आणि हा वेबिनार कन्क्लूड झाला असं मी जाहीर करतो. थँक्यू सो Thank मच you, सर. sir. थँक्स अ See you लॉट. soon. थँक्यू. Thank you very much, everyone. Thank you, sir. Thank you, Gautam, sir.